सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्वजण कसे आहात? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्येच, म्हणजेच माय अँड सोनाली फॅमिली ब्लॉग. तर आजच्या टायटल व थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजचा ब्लॉग आपला कशावरून आहे. तर आमच्या चॅनलला आज 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. तर सर्व फॅमिली व मुलांची चाललेले होते की आम्हाला पार्टी पाहिजे. तर त्यांना म्हटलं आज ग्रहण आहे, तर आपण कुठे बाहेर जायचं नाही आहे, तर आपण पार्टी ही घरामध्येच करूया. त्यासाठी आम्ही आज पावभाजीचा मेनू हा ठेवलेला आहे. तर सर्व मुलांचं चाललं होतं नाही बाहेर जाऊ बाहेर जाऊ. त्यांना म्हटलं नाही, आपण एखाद्या दिवशी बाहेर जाऊ, पण आज घरामध्येच करू. तर त्यासाठी आम्ही आज पावभाजीची तयारी करत आहोत. आणि थोडेसे अंधार पडलेले होते, तर त्यांना म्हटलं आज चुलीवर नाही, तर आपण आज किचनमध्येच पावभाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी आमची तयारी चालू आहे. तर पावभाजीसाठी आपण बटाटे आणि फ्लावर हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आणि बाकीचे मटेरियल तुम्ही बघितलेत की शिमला मिरची, टमॅटो, कांदा, लसूण हे सर्व वगैरे साहित्य आपण घेतलेले आहेत. ही पावभाजी ती सर्वांनाच माहीत असते कशी करायची. तर आमची तयारी चालू आहे बनवण्याची. तर त्यासोबत आज ग्रहण होते, तर त्यांना म्हटलं आता संध्याकाळ झालेली आहे, तर सर्वांनी अंघोळी करून घ्या. तर आमचं इकडं स्वयंपाक होईपर्यंत इकडं मुलांच्या अंघोळी चाललेल्या होत्या. आणि पाव तर आपण बाहेरूनच घेऊन येतो, तर फक्त भाजीच बनवायची आपली तयारी चालू होती. पण बाकीचे म्हणे आम्ही काही पाव खाणार नाही, घरामध्ये काही काही नगिने असतात का त्यांना पाव चालती नाही. तर त्यांच्यासाठी आम्ही ज्वारीची भाकरी करणार होतो आणि पावभाजी बनवणार होतो. तर माईला म्हटले चालेल ठीक आहे, तू पावभाजी बनव आणि मी इकडे भाकरी करून घेते. तर 8 वाजता असते आमची प्रार्थना. तर तिला म्हटलं तोपर्यंत आपण कुकरला शिट्ट्या देऊन घेऊ, म्हणजे प्रार्थना झाल्यानंतर लगेच आपण पावभाजी बनवून घेऊ. आणि नंतर लवकर थोडेसे जेवणं करून घेऊया, म्हणजे पावही लवकर जेवण केलं तर थोडेफार पचतात, नाही तर दुसऱ्या दिवशी त्रास होतो पावांनी. तर आमची तयारी चालूच होती. तर तुम्हाला एक सांगू का, आम्ही हे यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून म्हणजे आम्ही दोघीच थोडं इंटरेस्टेड होतो असे व्हिडिओ काढण्यास, पण नंतर आमच्या घरच्यांचाही आम्हाला सपोर्ट मिळू लागला. हळूहळू मुलंही आम्हाला सपोर्ट करू लागले. आमची घरची फॅमिली, दोघींचे मिस्टर हे दोघेही आम्हाला सपोर्ट करू लागले. त्यांनाही आमच्या या व्हिडिओ काढण्यामध्ये आवड निर्माण होऊ लागली. मग तेही फार आम्हाला सांगत राहतात असं करा तसं करा. तर घरच्यांची इच्छा आहे का आम्ही असे व्हिडिओ वगैरे करावे. तर कसं घरच्यांचा सपोर्ट असला का माणसाला उत्साह अजून येतो असे काही गोष्टी करण्यात. तर मेन म्हणजे आपल्याला घरचा सपोर्ट पाहिजे, तर अशा काही गोष्टी आपल्याला करता येतात. तर इकडे आपला कुकर लावून दिलेला आहे आणि आता आपली प्रार्थनाची वेळ झालेली आहे. तर आम्ही इथे सर्वजण प्रार्थना घेण्यासाठी बसलेलो आहोत. तर आमची आता प्रार्थना चालू झालेली आहे. प्रार्थना होईपर्यंत आपले इकडे बटाटे, फ्लावर, वाटाणे सर्व काही छान असे शिजून झालेले होते. तर माईला म्हटले मी ज्वारीची भाकरी नंतर करते, प्लस थोडीशी मदत करू लागते. तर इकडे आपले फ्लावरही छान असे शिजून झालेले होते. आता मी तिला बटाटे आणि टमाटरचे साल काढून देणार होते. आणि खूप गरम होते, त्यासाठी आपण आधी टमॅटो साईडला काढून घेणार आहोत आणि त्यानंतर बटाटेमध्ये थोडंसं गार पाणी टाकून बटाटे तिला काढून देणार आहोत. तर आम्ही पावभाजी बनवत आहोत. तर तुम्ही अशीच पावभाजी बनवता का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा का तुमची रेसिपी वेगळी आहे काही. तर आम्ही नेहमी अशीच बनवतो. तर मला त्या टमाट्या थोड्याफार कमी वाटल्या, तर माईला म्हटलं आपण थोड्याफार आता कच्च्या टमाट्या मिक्सरमध्ये दळून त्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे अजूनही थोडीफार अशी टेस्टिंग येईल. तर आमची तयारी चालू आहे पावभाजी बनवण्याची.
वा भारी दिसते. तर इकडे माईची पावभाजी बऱ्यापैकी होत आलेली होती. तर तिला म्हटले तोपर्यंत मी इकडे गरम गरम अशा ज्वारीच्या भाकरी थापून घेते. तर मी पीठ घेतलेलं होतं ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी, पण मी ते खट्टी मळल्यामुळे ते पीठ माझ्याकडून जास्त झाले. तर माझ्याकडून 1 नाही 2 नाही तर 4-4 ज्वारीच्या भाकरी बनवल्या गेल्या. तर तिला म्हटले जाऊ दे, खातील, ज्यांना आवडणार नाही पाव ती घेतील खाऊन. तर मी इकडे तोपर्यंत ज्वारीच्या भाकरी बनवत आहे. मला काही उभं राहून काही त्या भाकरी थापता काही एवढ्या खास येत नाही. तर मी पीठ वरती मळून घेतलं आणि भाकरी थापण्यासाठी खाली बसूनच भाकरी थापल्या. तर मला असे किचन व काही थापता येत नाहीत. माझ्याकडून त्या अशा थोड्याशा जाड राहून जातात आणि खाली बसून भाकरी थापल्या का त्या छान अशा पातळ जमतात आणि खायलाही छान लागतात आणि कडक बनतात. तर तोपर्यंत मी इकडे पीठ मळून घेत आहे. छान असं एकजीव पीठ केलं का छान अशी भाकर बनते आणि चवीलाही खूप छान अशी लागते. आणि तिकडे माईची पावभाजी आता होतच आलेली होती. तर आमची आता 10-15 मिनटात सर्व स्वयंपाक पूर्ण होऊन जाईल आणि आता आम्ही थोड्या वेळाने जेवायलाच बसणार होतो. पण त्यानंतर दादूनी पाव आणले तर तेही आम्हाला गरम करायचे होते. तर तिला म्हटलं आता आधी ज्वारीच्या भाकरी बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण पाव गरम केले का लगेच जेवणासाठी बसून घेऊया. तर मी इकडे खाली बसून ज्वारीच्या भाकरी थापत होते. तर मला अशाच करता येतात आणि माझ्याकडून अशाच छान होतात पातळ अशा.
ज्वारीच्या भाकरी ह्या बनून झालेल्या होत्या. आता माई बटर लावून छान असे पाव गरम करून घेत होते आणि मी तिला मध्यभागी अशी कापून देत होते. बटर लावून पाव गरम केले का एकदम छान असे पाव लागतात आणि चवही खूप छान अशी येते. तर गरम गरम पाव आम्ही तव्यावर असे करून घेत आहोत. उलटे करून टाकायचे ना मधली बाजू. आता आमचा स्वयंपाक झालेला होता पूर्ण. तर आम्ही जेवणासाठी आणलेलं होतं बाहेर. तर तुम्ही बघू शकता पाव, आपली पावभाजी, तिकडे ज्वारीची भाकर, इकडे कांदा, कोथिंबीर, लिंबू सर्व साहित्य आपण घेतलेलं होतं. तर आम्ही सर्वजण सोबतच जेवणासाठी बसलो. ज्यांना पाव लागत होते त्यांनी पाव घेतले, काहींनी ज्वारीची भाकर घेतली. पण मी एवढ्या 4 भाकरी केल्या, त्याच सर्वांनी घेतल्या. पाव उलट शिल्लक राहिले. तर सगळ्यांना पावभाजी खूप आवडली आणि चवीने खाली सर्वांनी. तर इकडे दादू आणि इकडे सासूबाई बसलेल्या होत्या जेवणासाठी. त्यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ बाहेर आलो फिरण्यासाठी. तर तिला म्हटलं आता जेवण झालं थोडेसे बाहेर फिरून येऊया. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. बाय.